शाहू महाराज नसते तर आंबेडकर उभे राहिले असते का आणि आंबेडकर नसते तर शाहू महाराजांचा लढा पुढे गेला असता का? दोन्ही प्रश्नांचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये, कारण त्यांच्याबद्दल नुसते 2 वाक्य सांगून इतिहास संपवला जातो. या दोघांचा काय संबंध आहे, भावना बाजूला ठेवून इतिहास जाणून घेऊया. 1900च्या सुरुवातीला महाराष्ट्रात सामाजिक असमानता होती. कोल्हापूर संस्थानात राज्य करणारे छत्रपती शाहू महाराज हे शिक्षण, आरक्षण आणि बहुजन प्रतिनिधित्वासाठी धोरणात्मक पातळीवर काम करत होते. B.R. आंबेडकर हे उच्च शिक्षण घेऊन भारतात परतले आणि अस्पृश्यता व सामाजिक भेदभावाविरुद्ध संघटित आवाज उठवू लागले. त्या दोघांची प्रत्यक्ष भेट आणि संबंध जाणून घेऊया. 1917 ते 1920 या काळात आंबेडकरांचा सार्वजनिक उदय झाला. 1920 मध्ये त्यांनी मूकनायक वृत्तपत्र सुरू केले. ऐतिहासिक नोंदीनुसार शाहू महाराजांनी या वृत्तपत्रासाठी आर्थिक मदतही केली होती. तो एक राजकीय आणि नैतिक पाठिंबा होता. 1902 मध्ये कोल्हापूरमध्ये झालेल्या परिषदेत शाहू महाराजांनी आंबेडकरांना सार्वजनिकरित्या पाठिंबा दर्शवला आणि त्यांना दलित समाजाच्या नेतृत्वासाठी योग्य व्यक्ती म्हणून गौरवलं. या दोघांमध्ये नियमित राजकीय भागीदारी नव्हती, पण संवाद, सहकार्य आणि परस्पर आदर नक्कीच होता. महत्त्वाचं म्हणजे शाहू महाराजांचा मृत्यू 1922 मध्ये झाला, त्यामुळे आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्याचा कालावधी फार असा मोठा नव्हता, पण विचारांचा संबंध होता. शाहू महाराज संस्थानिक सत्तेचा वापर करून सामाजिक प्रतिनिधित्व वाढवत होते आणि आंबेडकर त्याच विचाराला कायदेशीर आणि बौद्धिक आणि नंतर संवैधानिक रूप देऊ पाहत होते. दोघांचा संबंध भावनिक कथांपेक्षा सामाजिक न्यायाच्या समान ध्येयावर आधारित होता. म्हणूनच प्रश्न असा आहे की कोण मोठं होतं किंवा कोण लहान होतं? मुळीच नाही. या दोघांच्या सहकार्याने महाराष्ट्राला आणि भारतातील सामाजिक चळवळीला किती वेग मिळाला. इतिहासाला हिरो वर्सेस हिरो बनवण्यापेक्षा त्यांना कनेक्शन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही साखळी तयार होईल तेव्हाच इतिहास जास्त गौरवाने पाहता येईल. तुम्हाला काय वाटतं, या दोघांचा संबंध पुरेसा अभ्यासला गेलेला आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बिकॉज हिस्ट्री जाणून घेणं खूप गरजेची गोष्ट आहे.